अरे थांबा, आज सोनं घेण्याचा विचार करताय का? कारण आजचाच दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकतो. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत तब्बल 7,000 रुपयांची घसरण आणि चांदी तर 20,000 रुपयांनी स्वस्त. अरे, कालपर्यंत जे सोनं महाग वाटत होतं ते आज अचानक परवडण्यासारखं झालंय. ही बाजारातील घसरण आहे का संधी? आता खरेदी करावी की अजून थांबावं? जर तुम्ही दागिने घेणार असाल, गुंतवणूक करणार असाल, तर पुढच्या काही सेकंदात मी तुम्हाला सांगणार आहे आजचे ताजे दर आणि काय आहे यामागचं खरं कारण. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही संधी पुन्हा मिळेलच असं नाही. सोन्याच्या दरातील घसरण. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार आज सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झालीय. सकाळी सोन्याचा दर 1,54,879 रुपये प्रति 10 ग्राम होता, जो संध्याकाळपर्यंत तब्बल 7,000 रुपयांनी घसरून 1,47,889 रुपयांवर आला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. कॅरेटनुसार आजचे दर. चला तर मग पाहूया आज संध्याकाळचे सुधारित दर काय आहेत. 24 कॅरेट सोने 1,47,889 रुपये प्रति 10 ग्राम. 22 कॅरेट सोने ज्याचे दागिने बनतात 1,47,297 रुपये. 18 कॅरेट सोने 1,10,917 रुपये. 14 कॅरेट सोने 86,515 रुपये. याचाच अर्थ सकाळच्या तुलनेत दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात मोठी पडझड. केवळ सोनेच नाही तर चांदीनेही आज गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. चांदीच्या दरात आज 20,034 रुपयांची अवाढव्य घसरण झाली आहे. सकाळी 2,49,907 रुपये प्रति किलो असलेली चांदी संध्याकाळी 2,29,873 रुपयांपर्यंत खाली आली आहे. तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? या घसरणीमागे जागतिक कारणं आहेत. तज्ज्ञांच्या मते इराण-इस्रायल तणाव आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणांमुळे बाजारात अनिश्चितता आहे. HDFC सिक्युरिटीजचे दिलीप परमार यांच्या मते जोपर्यंत जागतिक पातळीवर स्पष्टता येत नाही तोपर्यंत असे चढउतार पाहायला मिळतील. तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली ही घसरण तुम्हाला कशी वाटते? तुम्ही आज सोनं खरेदी करणार का? कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या संघर्ष योद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.